नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, नेहमीसारखीच एक स्माईल माझ्यासाठी, एक बाबांसाठी, एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्माईल देत जा, कायम चेहऱ्यावर एक स्माईल असावी. आयुष्यात आपोआप आपले आनंद निर्माण होतात. आपण जर सारखं तोंडच आपलं रडकं ठेवलं किंवा विचाराच्या ह्याच्यात गुंतलो तर आपल्याला तेच आपल्याकडनं म्हणजे युनिव्हर्सकडनं आपण ते मागितलं जातं. म्हणून चेहऱ्यावर एक स्माईल आपल्याला टेन्शनमधनं बाहेर काढते. कधीही बघा, तुम्ही विचारचक्रात गुंतलात तर एक स्माईल करत जा स्वतःशीच, की लगेच तुम्ही त्या विचारचक्रातनं लांब व्हाल. किंवा आठवायचं आपली छोटीशी आशाताई, हे आठवायचं म्हणजे आपल्याला त्याच्यातनं लगेच तुम्हाला बाहेर येता येतं. तर चला, आजचा माझा विषय हा आहे सगळ्यात महत्त्वाचं, राशी ब्रेसलेट. मी एवढ्या अगदी ह्यानं तुम्हाला सांगतेय, म्हणजे पोटतिडकीनं जे आपण म्हणतो ते, की पुढचं भविष्य माहिती आहे की काय काय घडणार आहे आणि त्याच्यातनं आपल्या परिवाराला जास्त काही त्रास होऊ नये म्हणून मी त्या ह्याच्यावर जास्त लक्ष दिलं. यावर्षी 2-2 ब्रेसलेट तयार केले की सर्वसामान्यांना पण घेता यावं यासाठी. तर काय करायचं आहे, ब्रेसलेटचं ऑफर संपलेले आहेत, पण बाकीचं जे चालू जे आहेत, आता जे कुणी राहिले आहेत त्यांनी मार्च एंडिंगपर्यंत सुद्धा घेऊ शकता. ज्यांना नाही घ्यायला जमलं त्यांनी अजून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आज मी महत्त्वाचा ग्रह तुमच्या पुढं घेऊन आली आहे, ती म्हणजे राहू आणि केतू. तुम्हाला राहू केतूचा क्रिस्टल आणि एंजल नंबर हे जे मी तयार केले, हे धूमधडाक्यात सगळेजण घेतात. वापरायचं कसं आणि घ्यायचं कोणी, हा प्रश्न प्रत्येकाला असतो. तर राहू आणि केतू ह्याची दशा महादशा अशी कुंडलीवर येते. म्हणजे या राशीला आली आहे, त्या राशीला आली आहे असं होत नाही, तर कुंडलीमध्ये त्या दशा असतात. तर राहूची दशा असती प्रत्येक माणसाला, आपल्याला जर त्या ह्याच्यात आपण गेलो तर प्रत्येक माणसाला 18 वर्ष ही राहूची दशा येते, महादशा येते. आणि केतूची महादशा ही 7 वर्ष येते आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये. मग ती 2-2 महिन्याची असेल, 3 महिन्याची असेल, असं सगळं करून ती दशा येते. म्हणजे जशी कुंडली प्रत्येकाची तशी तशी राहू केतूची दशा असते, पण प्रत्येकाच्याच कुंडलीत असते. कधी जन्माला आल्यास ती राहू दशा जी चालू होते ती, किंवा राहू आणि केतू या 2 ग्रहांमध्ये जर बाकी सगळे ग्रह एका बाजूला आणि हे ग्रह एका बाजूला आले तर कालसर्प योग तयार होतो. म्हणजे लक्षात घ्या, हा प्रत्येकाच्या पत्रिकेचा भाग आहे, हा राशीचा भाग नाहीये, पत्रिकेचा भाग आहे. म्हणून सगळ्यांच्या जवळ राहू क्रिस्टल असणं गरजेचं आहे. कारण घरात आज ह्यांची अडीच ह्याची असेल, महिन्याची असेल किंवा काय, तर 18 वर्ष आयुष्यातले आणि 7 वर्ष केतू आयुष्यातला हे येतो. आता आपण आपली पत्रिका तर बघूनच घ्या, कुणाकडनं पण बघून घ्या, कुठली आपली दशा चालली आहे आता ते बघून घ्या. पण सध्या आत्ता चालू आहे तर 2025 ते 2033 आणि केतूची महादशा चालू आहे 2020 ते 2027. म्हणजे अशी 7 वर्ष 18 वर्ष अशी चालू असते कायमच. म्हणजे वेगळ्या ज्याची कुंडली जशी आहे तशा आहेत. राशीला राहू बघायचं नाही आपल्याला, तर कुंडलीमध्ये राहू आणि केतूचं घर आपल्याला बघायचं. त्याच वेळी कालसर्प दोष सुद्धा आपल्याला कळतो आणि राहू केतूची दशा कळते. तर आयुष्यभर सगळ्यांनी राहू क्रिस्टल वापरणं, राहूचे उपाय करणं हे अत्यंत गरजेचं आहे. राहू जरी कलियुगातला जरी तो असला तरी सुद्धा भरपूर, म्हणजे छप्पर फाडके द्यायचं काम सुद्धा राहूच करतो, किंवा भिकारपण आणायचं काम सुद्धा राहू करतो. कर्जबाजारी, बँक करप्ट सगळी कामं राहू करतो. त्याचबरोबर केतू काय करतो तर आपलं सौंदर्य घालवतो, विचारशक्ती घालवतो. एखाद्या व्यक्तीला तो जर चांगल्या दशेमध्ये असेल तर त्याला एकदमच संन्यासी बनवतो, किंवा देवाची ओढ त्यांना जास्त लागते, किंवा कुणाला स्किन प्रॉब्लेम. प्रत्येक कुंडलीप्रमाणे म्हणजे कर्माप्रमाणे राहू केतूची फळं आहेत. जशी शनीची आहेत तशीच कर्माप्रमाणे राहू केतूची सुद्धा आहेत. जर एखाद्याला केतू आला तर आयुष्यभर तो माणूस छान असतो, पण केतूची महादशा 7 वर्ष त्याची चालू झाली, अचानक त्याला कोड उठायला सुरुवात होतात. अचानक त्याला नायटा, खरूज ह्या ज्या काही स्किनचे प्रॉब्लेमचे जे आजार आहेत ते अचानक व्हायला सुरुवात होतात. अचानक ॲक्सिडेंट होणं, चालता ठेच लागणं, तिथंच पाय मोडणं की त्यात रॉड घालायची वेळ येणं, चालता कुत्रं आडवं येणार, गाडी पडणार आणि पॅरालिसिस होणार, ही सगळी जी लक्षणं असतात ती मग राहूची असतात. तर माझ्या सांगण्याचा कळकळीचा उद्देश हाच आहे की राहू आणि केतू ह्याच्या महादशा या कुंडलीमध्ये असतात,
प्रत्येक व्यक्तीला, राशीनुसार नाही तर सगळ्या पृथ्वीवर जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला 18 वर्ष राहू आणि 7 वर्ष केतू अशा महादशा येतच असतात. त्या कुंडलीप्रमाणे नीचस्थानी आहेत का उच्चस्थानी आहेत, तुम्हाला चांगली फळं देणार आहेत का वाईट फळं देणार आहेत, हे मात्र आपापल्या कुंडलीनुसार कळतं. म्हणूनच सगळ्यांनी राहू क्रिस्टल वापरणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणूनच आपण तयार केलाय. कुठंही मिळणार नाही, फक्त साई क्रिस्टलकडेच मिळेल. ह्याच्या पुढे करल ते कोण कॉपी असेल आणि ते करू शकणार नाहीत, कारण आपल्या प्रोडक्टचं आपल्याकडे सर्टिफिकेट असतं. तर हा राहू क्रिस्टल, राहू केतू क्रिस्टल असा 2 कलरमध्ये तो व्यवस्थित बनवलाय. मागं त्याचा एंजल नंबर दिलेला आहे की जेणेकरून तुमच्या पत्रिकेमध्ये कुठल्याही भागामध्ये राहू असू दे, म्हणजे कुठलीही दशा तुमची चालू असू दे, राहू उच्च स्थानी असू दे नीच स्थानी असू दे, कुठेही असू दे, तरीही तुम्हाला तो चांगलाच फायदा दिला पाहिजे, यासाठी राहू क्रिस्टल तयार केलेला आहे. आता राहू क्रिस्टल वापरायचा कसा हे लक्षात घ्या सगळ्यांनी. तर राहू क्रिस्टल हा वापरताना आपल्याला या राहू क्रिस्टल तुम्ही एखाद्या वाटीमध्ये ठेवू शकता. राहू क्रिस्टलला तुम्ही, जरी हा क्रिस्टल असेल, गंध आपल्याला व्हायचं नाहीये, काही व्हायचं नाहीये, या राहू केतू क्रिस्टलला तुम्ही पांढऱ्या लाह्या ज्या आपल्या असतात त्याला तुम्ही अर्पण करू शकता. दुधाचा नैवेद्य राहू क्रिस्टलला तुम्ही दाखवू शकता आणि अफर्मेशन देऊ शकता की माझ्या संपूर्ण कुटुंबामध्ये आता राहू महाराज आणि केतू महाराज हे कोणत्याही स्थानी असेल तरी आमच्या घराला त्याचा जास्तीत जास्त चांगला फायदा दे. जे राहू तुमचं कर्तव्य आहे की राजा बनवता, लखपती करोडपती बनवता, तसंच माझ्याही कुटुंबाला लखपती करोडपती बनवा अशीच अपेक्षा आहे. अशा त्याला अफर्मेशन द्या किंवा पॉझिटिव्ह वेमध्ये अफर्मेशन द्या की मी राहू महाराजांमुळे मी करोडपती झालो आहे, माझ्यावर सर्व दुःख संपली आहेत, त्यासाठी थँक्यू. तर ही सुद्धा देऊ शकता. म्हणजे दोन्हीपैकी कोणती, तुम्ही वैदिक मार्ग पण याच्यामध्ये घेऊ शकता किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सुद्धा मार्ग याच्यामध्ये घेऊ शकता. मी याला घरामध्ये सगळ्यांच्या नावावर तुम्हाला रेकी करून देत असते की तुम्हाला कधीही आयुष्यभर पुरणारा आहे. हा फक्त दरवर्षी परत परत रेकी घ्यायची, त्याला घरातल्या सर्वांना उपयोगी पडणार आहे असा. घरातल्या कुणीही वापरला, घरातल्या कुणीही हात लावला त्याला तरीही चालतो असा हा राहू क्रिस्टल. आज आहे ऑफर त्याच्यावर, वरती दिलेल्या नंबरवरती पटकन बघा की काय ऑफर आहे त्याच्यावर किंवा काय किंमत आहे त्याची आज त्याच्यावर. तर किंमत पण सांगून टाकते, जाऊ दे व्हिडिओला परत 999 रुपये किंमत आहे आणि 100 रुपये कुरिअर चार्ज आहे. तर ज्यांना राहू क्रिस्टल घ्यायचा असेल त्यांनी घेऊ शकता. आणि शेवटी कुंडलीमध्ये जे आहे ते आपण कधीच बदलू शकत नाही, त्याच्यावर उपाय करत राहायचं आणि त्याची झळ कमी करत राहायचं, हेच आपलं काम असतं. तेच आपलं राशी ब्रेसलेट पण काम करतं आणि तेच सगळे क्रिस्टल पण काम करत असतात. त्याच्यामुळे नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश, हे एवढ्यासाठीच आहे. आपलं आयुष्य खुश ठेवायचं असेल तर नवग्रह आणि नवग्रहांमधले जे हे ग्रह वाईट आहेत म्हणजे शनी, राहू, केतू, राकेश यांना खुश ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याकडं शनी ब्रेसलेट, शनी रेमेडी, काही ना काही शनीचं असणं, शनी टॉवर आहे आपल्याकडं आता अख्ख्या कुटुंबासाठी मिळणारा. तर या गोष्टी वापरत राहायच्या आणि कर्मावर भर द्यायचा. प्रत्येक दशा शिकवते, जशी शनीची जर 7.5 आली ती सुद्धा शिकवून जाते आपल्याला, तसंच राहू केतूचं सुद्धा असतं. तर सत्याचा पाठपुरवठा करा, सत्यानं वागा, हे सगळ्यात मोठं हे आहे, महत्वाचं आहे. जिथं सत्य आहे तिथं राहू महाराज उभे आहेत, ते तुम्हाला प्रचंड हे देणारच. जिथं असत्य आहे तिथं मात्र भीक लागणारच, तेही तितकंच सत्य आहे. कारण 18 वर्षाचा काळ म्हणजे शनीच्या 7.5 पेक्षा सुद्धा मोठा काळ असतो राहू महाराजांचा. त्यामुळं सत्यावर राहणे ह्या सगळ्यात महत्वाचं आहे. आणि राहू आणि केतू हे मी कुठं आता पाहिलं युट्यूबला, तर या राशीला राहू आहे, त्या राशीला राहू आहे. हा दशा चालू आहे पण ती कुठं कळते आपल्याला, कुंडलीत कळते, राशीत कळत नाही. माझ्या कुंडलीत मला कळतं की माझी दशा कोणती चालू आहे, ना की मीन राशीला राहू केतूची दशा कुठली चालू आहे. तर अशी कुठलंही राशीवर दशा नसते, तर दशा ही कुंडलीमध्ये असते राहू केतूची. म्हणूनच सरसकट सगळ्यांनी क्रिस्टल वापरणं, शनी ब्रेसलेट वापरणं, कालसर्प ज्यांना असेल कालसर्प ब्रेसलेट वापरणं हे जास्त योग्य ठरतं. घरगुती उपाय सुद्धा तुम्हाला राहू केतूचे खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत, तर तेही करू शकता. म्हणजे सगळंच चालू ठेवायचं असतं त्यावेळी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय चालू ठेवायचं असतं आपल्याला, ते मन स्वच्छ आणि सत्य.
सत्यासाठी भांडा, सत्यासाठी काही करा, पण कुणाची लांडी लबाडी चोरी ह्या गोष्टी करू नका, म्हणजे आपल्याला गॉसिप करू नका, या आपल्याला त्रास होत नाही. तर चला, आज राहू केतूबद्दल तुम्हाला जी माहिती दिली ती आवडली का, तर त्याच्याबद्दल छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.